नमस्कार, डी24 तास पेन न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. अखंड महाराष्ट्रामध्ये NHIच्या संदर्भामध्ये अनेक युवकांना रोजगार मिळाला होता, परंतु तेच NHI आज जे युवक आहेत त्यांना उपाशी मारण्याचं काम सुरू आहे. त्यांच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यामधील असाच प्रकार काहीतरी NHIच्या माध्यमातून घडण्यात आहे असं सांगण्यात येत आहे. नेमकी भूमिका काय आहे, विषय काय, आपण जाणून घेऊया. त्याला काय सांगणार आपण आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले. काय विषय असा आहे सर की राष्ट्रीय महामार्ग NHIने जी निविदा काढली आहे त्यामध्ये 250 कर्मचारी सध्याच्या टोलवरील काम करीत आहे आणि त्या निविदेमध्ये 250 कर्मचारीचा विचार न करता त्या निविदेमध्ये त्यांनी फक्त 125 कर्मचाऱ्यांचा विचार केलाय. आज आमच्या वरतील 125 कर्मचाऱ्यांच्या वरील उपासमारीची वेळ आलेली. 125 कर्मचाऱ्यांच्या वर उपासमारीची वेळ आली. त्या डिपार्टमेंट मध्ये 2 प्रकारचे डिपार्टमेंट आहे. काय सर, काय सांगणार आपण? 2 डिपार्टमेंट आहे, काय सांगतात? काय सर, मेन मुद्दा असा आहे की 15 वर्षापूर्वी NHIने जो टेंडर काढलेला होता कॅशवाला होता, तेव्हा कॅश पावती होती. ठीक आहे, आता जो काढलेला आहे तो कॅशलेस वाला आहे. कॅश पावतीमध्ये जास्त कर्मचारी होते. आता त्यांनी जो टेंडर काढलेला आहे कॅशलेस वाला काढलेला आहे त्याच्यामध्ये कर्मचारी कमी आहे. तर पूर्वीला जे आमचं म्हणणं आहे की पूर्वीला जे कर्मचारी होते तेवढेच कर्मचारी आता पण ठेवावे आणि NHIने ते मॅनेज करून टेंडर द्यावा. ठीक आहे, पूर्वीसारखे कर्मचारी ठेवावे. सर, किती लोक असतील पूर्ण? 250 लोक आहे, पूर्ण 250 लोक आहे. आज 250 लोकांच्या घरावर जो संकट आलेला आहे आजच्या गोष्टीला, कारण की आज घरातला जो व्यक्ती आहे त्याला जर आज घरी पाठवलं तर त्या घराचं अन्नधान्य किंवा कोणत्या गोष्टी कशा होतील. काही लोकांची बँकेची लोन आहे, काही लोकांचे EMI आहे, काही लोकांनी लग्नासाठी लोन घेतलेले, काही लोकांनी घरासाठी लोन घेतलेले. त्याला जिम्मेदार कोण? 250 लोक आहे. काही लोकांनी बँकेचे लोन घेतले, काही घराचे लोन घेतले आणि NHIने असं त्यांच्या बरोबर असं घात केला असं देखील म्हणणं. त्याला काय सांगणार, काय विषय? आमचा विषय एकच आहे, आम्हाला कोणत्या अडचण टोल चालू झाल्यापासून तर आतापर्यंत आम्ही टोल साठीच काम केलेलं आहे आणि आता या अर्ध्या वयाच्या निम्म्यावर आलो 40-41, प्रत्येक पोरगा 40-41 वर्षाचा होऊन गेलेला आहे. आज सगळ्या घराची जबाबदारी त्या मुलावर आहे आणि आज अशी त्यांनी निविदा काढलेली आहे की त्या निम्मे कर्मचारी कमी करावा. निम्मे कर्मचारी कमी करा, त्याचा काय सांगणार? आता जर बघायला गेलं तर शासनाचा जो नॅशनल हायवेचा जो रिकव्हरी आहे, पैसे जे टोल नाक्याच्या माध्यमातून जे शासनाला जे मिळतात ते दर वर्षाला वाढवण्यात येतात. म्हणजे शासनाला मिळणारा पैसा वाढतोय तर याच्यामुळे शासनाचं नुकसान होत नाहीये. परंतु जे कर्मचारी गेल्या 15 ते 16 वर्षापासून त्या ठिकाणी काम करतायत त्यांना तुम्ही पगार देत होतात, परंतु तुमच्यावर असं काय संकट आलं की तुम्ही डायरेक्ट तुमचा तर रिकव्हरी पैसे तुम्हाला पूर्ण मिळतायत, मग तुम्ही 125 कर्मचारी कमी करून त्यांना बेरोजगार का करतायत? एकाकडे हे सरकार सांगतंय की आम्ही तरुणांच्या हातांना काम देणार, परंतु हे सरकार आता काय करतंय? या तरुणांना बेरोजगार करताय आणि बेरोजगार ते नाही होत आहे तर त्यांचा परिवार बेरोजगार होत आहे. तर याच्याकडे त्यांच्यासोबत त्यांचा परिवार देखील हे होत आहे. आज तुम्ही बघू शकता 250 लोक, त्यांच्या पाठीमागे जर 6 लोक जर परिवार झाला तर ही संख्या कुठे जाते? उपासमारीची वेळ त्यांच्यावर देखील येणार. त्याला काय सांगणार, आपली काय भूमिका असेल? जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर काय असेल? जर कधी आम्हाला न्याय मिळाला नाही तर तो टोलवरती आंदोलन छेडण्यात येईल. यथाशक्ती आम्ही तिथे टोलवरती आत्मदहन करण्यात येईल व आमच्या पोटावर उपासमारीची वेळ आली. आम्हाला ज्या गोष्टीला सामोरं जावं लागेल ती गोष्ट आम्ही करायला तयार आहे. या ठिकाणचे जे स्थानिक आमदार असेल, या स्थानिक नगरसेवक असतील, या स्थानिक खासदार असतील, यांच्याशी बोलणी केली का? आम्ही आमदार साहेबांना भेटलो. आमदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आपण गडकरी साहेबांपर्यंत मेल करू आणि गडकरी साहेबांना विनंती करू की आमच्या 250 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ देऊ नका. जे रेग्युलर आमचे जे आहेत सर्व कर्मचारी त्यांना कायमस्वरूपी कामावर राहू द्यावा, एवढी विनंती आम्ही आमदार साहेबांना केली आहे. तुम्ही बघू शकता. काय म्हणणार सर? आता लाईव्ह आता तिकडे ऍक्सिडेंट झाला रस्त्यावर. आता आपलं कर्मचारी लाईव्ह काम करताय आणि येणारी कंपनी म्हणते अँब्युलन्स नको, क्रेन नको, फायर नको. आता हे म्हणजे पब्लिक ऍक्सिडेंट झाली ते आपले स्थानिकच लोक असतील ना, किंवा माणूस के धर्म असे अनेक ज्या सुविधा NHIला जे पुरवणारे जे कर्मचारी आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ या ठिकाणी आली आहे आणि आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी गाठलंय आणि जे NHI कंपनी नवीन टेंडर आणलंय त्या टेंडर मध्ये काही लोकांना कमी करण्याचा प्रयत्न करतोय. पण 2023च्या जाहीर मध्ये असं आहे की नवीन जे असं काही घडलं तर त्याच्या अगोदर त्याचा उपासमारीचा विचार हा शासन करेल की नाही करेल हा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण झालाय. आणि जर यांना न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये NHIचा जो हायवे आहे तो बंद करण्याची क्षमता या इथल्या ज्या युवकांनी या ठिकाणी दर्शवली. कॅमेरामॅन निलेश डोळे सजानी पार्टी 24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला. कामगार एकजुटीचा